राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन मराठी ब्लॉग मध्ये। आज आम्ही सगळी फॅमिली निघालेलो आहे न्यू इयरची पार्टी करण्यासाठी। न्यू इयर होऊन 5 दिवस झालेले आहे, पण पार्टी करण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहे। पार्टी म्हणजे काय तर बाहेर जाऊन मस्त जेवण करणार, एक मस्त ढाब्यावरती जाणार आम्ही, बाबा रामदेव ढाबा, तिथं जाणार, मस्त जेवण करणार आणि सगळी फॅमिली आनंदात जेवण वगैरे करून घरी येणार। हेच आमचं सेलिब्रेशन, ठीक आहे। तर सगळे लोक रेडी झालेले आहेत, मी पण रेडी झालेलो आहे। रेडी व्हायचं म्हणजे काय असतं माझ्यासाठी, हे बघा, नाईट पॅन्ट जी सकाळपासून घातलेली आहे, हा टी शर्ट जो मी सकाळपासून घातलेला आहे, त्याच्यावरती टाकलेलं आहे हे माझं थंडीचं जॅकेट, आणि मी झालेला आहे रेडी, ठीक आहे। कारण बाबा रामदेव ढाबा आमच्या घरापासून काही जास्त लांब नाही, तिथून फक्त 2 किलोमीटर आहे। मस्त जायचं आणि मस्त दूध शेवभाजी खाऊन यायची, वाव। तर चला निघतो मी, आणि सगळे लोक खाली गेलेले आहेत, मी पण जातो, घराला कुलूप लावावं लागेल, ठीक आहे। तुमचं नवीन वर्ष कसं गेलं? बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग करतोय मराठी। तुम्ही जर आमचे हिंदी ब्लॉग्स बघत असाल, डेली असतात आपले हिंदी ब्लॉग्स, ज्या लोकांना माहीत नाही, तर स्वप्नील जाधव ब्लॉग्स नावाचं एक चॅनल आहे, त्याच्यावरती मी दररोज ब्लॉग्स टाकत असतो। आणि मराठी चॅनलवरती जेव्हा मला असं स्पेशल काहीतरी इव्हेंट असते तेव्हा मी ब्लॉग टाकत असतो, ठीक आहे। तर आपलं हिंदी चॅनल सबस्क्राईब करा, आणि मराठी चॅनलवरती डेली व्हिडिओ करा, आणि मराठी चॅनलवरती डेली शॉर्ट व्हिडिओ येत असतात, तर मराठी चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला, मी रेडी झालेलो आहे, सुनील पण रेडी झालेला आहे। नाही, काहीच गरज नाही। काय गरज आहे? इथं तर जायचं आहे, का करायला पाहिजे चेंज ते सांग। गिव मी 1 सॉलिड रिझन की मी माझ्या आयुष्यातले 3 मिनटं वेस्ट करू रेडी होण्यासाठी। इट इज नॉट अबाउट वेस्ट ब्रो, मग सम वाइज मॅन सेड यू शुड ऑलवेज मेंटेन युअर ड्रेस कोड व्हेन यू आर बेस्ड ऑन द ओकेजन। काय ओकेजन आहे तर रामदेव बाबाला जायचं, काय ओकेजन आहे तसं तर मग कायलाच नाही। आता वहिनी त्यांनी कसं चेंज केलं, त्यांना पण भारी वाटतं ना आपण चेंज केल्यावर, मग त्याच्याकरता नाही, आय डोंट बिलीव्ह। जवळ जायचं आहे, साधा सिंपल आयुष्य असलं पाहिजे। आपल्या पेहरावावरून जज करतात लोक, मला माहिती आहे की आपण जर चांगले ड्रेस घातला आणि जर आपण बाहेर निघालो तर थोडीशी रिॲक्शन वेगळी असते, आणि आपण जर थोडासा चांगले कपडे नाही आहेत, असं नाईट ड्रेस वगैरे, तर लोकांची रिॲक्शन वेगळी असते। पण ती कोणत्या लोकांची असते? जे लोक फक्त बाहेरून तुम्हाला जज करतात। जे लोक मला आतून ओळखतात ना, दे नो हू आय एम, ठीक आहे। जे मला फर्स्ट टाईम भेटत आहे, किंवा जे जगाला मला प्लीज करायचं आहे, त्यांच्यासाठी मॅटर करतं। प्लीज करण्यासाठी नाही। चला आई, मराठी ब्लॉग करते का तू? हो, बरेच दिवस झाले। इंग्लिश मध्ये शायनिंग माहिती, मला वाटलं तू हिंदी करतोय। आतून आपण सगळे मराठीच आहे, पण आपली शायनिंग तसं ड्रेसचं आहे। पूजापाठ झालेला आहे मित्रांनो, भगवंताचं दर्शन घेऊया आणि आपण निघूया। बाबा रामदेवचं खूप प्रमोशन होतंय, असं नाही वाटत तुला? झालं तर चांगलीच गोष्ट आहे, चांगलं जेवण भेटतं, आणि मस्त जेवण आहे, डिसेंट, फॅमिली एन्व्हायरमेंट पण चांगला, सस्ता सुंदर टिकाऊ, स्वस्त विस्ता काही नाही। चला पाय, किती एक्साइटेड आहेस तू जेवण करण्यासाठी? न्यू इयरची पार्टी कसं चाललंय तुझं 2025? असं काही विशेष नाही आहे, 2024 2025 सेमच आहे। काय विशेष म्हणजे काय घडायला पाहिजे तेव्हा तुला विशेष वाटेल? काय एक्सपेक्टेशन नाही तुला लाईफकडून? मग तू एकदम योगी बिगी झालीस, तुझ्या सगळ्या इच्छा संपलेल्या आहेत म्हणल्यावर। हां, वा, मी ते एका मोठ्या योगी बरोबर राहतोय असं झालंय माझं, काय केवढं भाग्य। नाही तसं काही नाही, जसं मागचं गेलं तसंच हे पण वर्ष जाऊ अशी देवाकडे प्रार्थना। बस आई, तुमचं कसं गेलं वर्ष? एकदम सुखा समाधानी आनंदात। आणि 2025 कडून काय अपेक्षा आहे? 2025 तर लईच आनंदात जावं। जाऊ। काय लागत तुला 2025 मध्ये? एक खुश खबर लागती। 3 वर्ष झाले लग्नाला, दुसरं काही नाही लागत, खुश खबर लागत। घरच्याला फक्त एकच गोष्ट लागत, खुश खबर। नाही लागत 25 म्हणजे तुला काय लागत? खुश खबर लागते। स्मृतीचं त्यांचं तर आत्ताच लग्न झालंय, बघूया, भगवंताची कृपा, देवाचे आशीर्वाद असतील तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, आपल्या हातात काही नसतं।
तर चला, गाडीवरला कवर काढून झालेला आहे. चला चला, आम्ही पोहोचलेलो आहे बाबा रामदेव ढाबा. बाबू किती जोरात दरवाजा बंद करते पोरगी. हां, काही तिला काळजी आहे का नाही आमच्या गाडीची. लेट्स गो. कुठं बसायचं म्हणे, तर हे चांगला एकाच कलरचे आहे म्हणे, इथं बसू. इथं 2-2 कलर होतो. कुठं पण बसू शकतो मी, काही प्रॉब्लेम नाही. कसं बसायचं याची अरेंजमेंट चाललेली आहे. आम्ही जोडी जोडीने बसत होतो. मम्मी म्हणे आम्ही लेडीज इकडे बसतो तिघी, तुम्ही इकडे तिघं बस. अगं तुझ्या हजबंड समोर बसला. पायल कोणती भाजी खायची? कोणती? शेवभाजी आणि दूध शेवभाजी सांगितली आणि काजू पनीर काहीतरी सांगितली. विरोध नाही करायचा. पहिली प्लेट चांगली मला दे. पिस्ता पिझ्झा पिझ्झा कावर खाल्ला ना. मम्मीला मी पिझ्झा खायला घेऊन गेलो होतो. मग पोरा पिझ्झा खाल्ला ना, आजारी पडली होती का? जाऊन पण ते काय गोड लागा ना. मग पुन्हा 5-6 वाजता डॉक्टरला फोन केला, गोळ्या घेतल्या. मम्मीची प्लॅनिंग सुरू झाली. मम्मी काय म्हणते, खुर्च्या घेऊ आपण आणि 6 खुर्च्या घ्यायच्या आणि हॉटेलची आठवण आली जेवण करायची. त्या खुर्च्या बाहेर आणायच्या आणि घरातलं जेवण आणून करायचं. पण हॉटेलला नाही यायचं. पण हॉटेलला नाही यायचं. हां, आई म्हणते मी घरी बनवून दिला असतं. हे काय हे पापड, हे तर मी घरी बनवून दिला असतं. आलं रे जेवण, दूध शेव भाजी. दूध शेव भाजी नाही आलं का? फुलका. अगोदरचा ऑर्डर करा. तिला दे एक्स्ट्रा. मला पनीर नको देऊ. नवीन वर्ष कसं चाललंय पायल? मम्मी तुझं किती वर्ष झाले तुला या पृथ्वीवर येऊन? 49 चालतं. बाबो कशी गेली 49 वर्ष? मस्त गेली. श्रुती तुझं कसं चाललं नवीन वर्ष? श्रुतीचं तर पहिलंच वर्ष आहे आमच्या घरी. मागच्या वर्षीच लग्न व्हायला आहे. हा का? हां, तुला नव्हतं माहीत का? ये तर गपचूप घ्या आता निघा. एक दिवस जीवावर येतं याच्या. मी रोज वरून खाली गुलाबजाम दे, काय काय दे, ते नाही म्हणते ते ये ना मला तिला पाहिलं घे का? कसं झालंय मम्मी जेवण? शेव भाजी. ओपी इन द चॅट. मोस्ट अवेटेड सब्जी ऑफ द इयर गाइज. बाबा रामदेव स्पेशल दूध शेव भाजी. तुला घ्यायची पाहिजे? याच्यात ठेव. लेट्स टेस्ट इट गाईज. कशी झाली बघूया आपण. गरम गरम आहे.
गरम गरम होते एकदम मस्त झालं. हा तू केली टेस्ट कसे? मेलेडी इतनी चॉकलेटी क्यों है? खुद खा के देखो जान जाओगे. मला द्या ना एकच. हळू 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 नाही. पार हे झालंय. दात तुम्हाला हे का? आत्ताच आम्ही सगळे जेवण करून आलोय पोटभर. हां एक घास खायची इच्छा नाही आहे पण याला काहीतरी खायचंच आहे अजून. तरी चावी ठेव. त्याला खायचंय खरवस. खरवस हा काय प्रकार असतो पायल? कोवळ्या दुधाचा म्हणजे गाय नक्कीच जिना बाळाला जन्म दिलेला असतो तिच्या दुधाचा. तुला काय वाटतं? हे मला माहित नव्हतं. तरी का विचारलं? जस्ट फॉर फन. माहिती आहे काय? सुनीलची शेफ आहे त्याची मम्मी. हा चालावं लागेल. आज माझी वाईफ म्हणते आपल्याला थोडं चालावं लागेल. एवढं खायची काही गरज होती का? राईस 4दा खाल्लास तू. मी मोजला नाही पण 4दा खाल्ला तू. मस्त होता ना टेस्ट. मला राईस खायचा नव्हता मग मी रोटी जास्त खाऊन घेतली होती पण जेव्हा राईस त्याला पण म्हणलं खाऊन टाका म्हणलं लय भारी म्हणलं. चल मग आता 3 वेळेस राईस मागवलं. थोड्या वेळ चालू आपण. हा आणि मग तू बोल हा बोल बोल हा बोल. दीदी म्हण ए दीदी. हा हॅलो रिवा का? दीदी आहे दीदी म्हण. फोन करा. हा जेवण झालं बसलो. तुमचं काय चालू? आयो हा बोल तू बोल. हॅलो रिवा बोल फोनवर बोल. अरे रिवा पप्पा आले तरी. मस्त जेवण वगैरे करून आलेलो आहे आम्ही. जेवण वगैरे झालं तर आम्ही सगळे टाइमपास करतोय रिवा सोबत. मम्मीने तिला घाबरवलं अगोदर. मम्मीने तिच्यावरती ना डोळे थोडे मम्मीने तिच्यावरती डोळे मोठे केले. एक्सप्रेशन पाहून तिचं मूड चेंज होतो माणसाचा. गणपती बाप्पा मोरया. पोरं मोगड आहे काही कळत नाही. डॉक्टर म्हणे ती हुशारी म्हणजे का मम्मी? पोरापेक्षा पोरी जास्त हुशार राहते असं मला वाटतं. आता पाय ना तू तुझ्यावर गोळे घाल. सगळेच पोरं नाही राहते. सगळे पोरं हुशार राहतात. त्या पोराला त्या बालपणामध्ये जे वातावरण मिळेल तसंच ते पोरं हुशार राहते. काहीचे पोरं एकलपुरी होणार. जास्त माणसं राहिले बोलताना चालक राहतात. लड्डू मुत्या बाबा कुठे आहे? लड्डू मुत्या बाबा कुठे? हो गाई गाई डान्स ये डिस्क्या. रिवा नोज कुठे आहे? नोज एक मिनिट सांग. नोज कुठे आहे? नोज नोज ये. टोपी कुठे? टोपी टोपी ये. बाय बाय डुमा. दुसऱ्या गाडीत बसली असं तिला नाही गेलं काही. चल रिवा गेलेली आहे.
आणि करा तुम्ही पण आणा. आणि तुम्ही पण निघा निघा तुम्ही पण 9:30 झाली. ते स्क्विड गेम मध्ये तो गेम होता आपण पण खेळायचो ना ते हा ते कवड्या फेकायचे असे करायचं ना असं धर पण त्याच्यात ते हारल्यावर नाही का डायरेक्ट डिस्काउंट करून टाकली. असे खेळायचे ना ते, असे हा तेच हा, हेच. असं असे खेळायचे. पहिल्यांदा 1 खडा घ्यायचा, नंतर 2 घ्यायचे, नंतर 3 घ्यायचे. नंतर एका वेळेस 5 बी घ्यायचे. असे घ्यायचे, असे करायचे, असे हा. करायचे. एका वेळेस 5 वर फेकायचे असे घ्यायचे परत असे घ्यायचे. परत असे करायचे. पाणी घालायचे. पाणी घालायचं. असे लोटायचे. काय म्हणायचं त्याला? खडे But खडे if खडे. I lay down and I play dead and I stay dead, maybe you'll get sick of being the